तर मंडळी, आपल्या भारत देशावरती शेकडो वर्ष राज्य मुसलमानांनी केलं आणि आपला भारत देश लुटण्याचं काम केलं. या भारत देशातील हजारो मंदिरं पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी बांधल्या. या हिंदुस्थानाचं संरक्षण करण्यासाठी कुणीही मायबाप राहिलेला नव्हता. बघा, एवढी परिस्थिती भयान झाली होती. आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, मंदिरं पाडली जात होती, धर्मपरिवर्तन केलं जात होतं. कोण वाचवणार आहे हिंदुस्थान, असा प्रश्न पडला होता. आणि त्याचवेळी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि स्वराज्य निर्माण केल्यानंतर या महाराष्ट्रातील देशातील हजारो मंदिरांचं संरक्षण छत्रपती शिवरायांनी केलं. तर मंडळी, आज आपण मंदिरातील जी घंटा ऐकतोय, मंदिराचा कळस जो आपण पाहतोय, आपल्या घरापुढची जी तुळस आपण पाहतोय, तुमचे आमचे आडनावं जी आपण पाहतोय, मराठी, हे सर्व छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे होते, म्हणून आज आपण हे पाहतोय. हे सांगण्याचे कारण म्हणजे मंडळी, आज आपण अशा मंदिराचं रहस्य जाणून घेणार आहोत आपण की हे मंदिर देशामध्ये सर्वात श्रीमंत आहे. सगळ्यात या मंदिराची ट्रस्ट श्रीमंत आहे. बघा, ते मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर. तिरुपती बालाजी मंदिराच्या संरक्षणाची जिम्मेदारी, या तिरुपती बालाजीला लागणारं दररोजचं दिवा बत्ती, तेल, प्रसाद, अभिषेक, पूजा, या सगळ्याची जिम्मेदारी छत्रपती शिवरायांनी तिथं जाऊन घेतली होती आणि त्या मंदिराला सनदसुद्धा दिली होती. रहस्यमय माहिती ही जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. धर्म टिकवण्यासाठी, ही मंदिरं टिकवण्यासाठी महाराजांचं कार्य तत्पर किती होतं हे आपण पहा. मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. सन 1676 छत्रपती शिवरायांनी संपूर्ण दक्षिण भारताला पादशाही जाचातून मुक्त करण्यासाठी 10,000 सैन्यांची एक कडवी फौज घेतली बघा. आणि हे स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवराय हैदराबाद, गोळकुंडा या दिशेने निघाले. आणि त्याचवेळी या गोळकुंड्याचा कुतुबशाह छत्रपती शिवरायांचे स्वागत केलं आणि आपलं सिंहासन महाराजांना बसावयास दिलं. हा कुतुबशाह उठून उभा राहिला, अक्षरशः छत्रपती शिवरायांच्या समोर आपली हार पत्करली. आणि याच्यानंतर महाराज श्रीशैल्यमला पोहोचले. मुक्काम 9 दिवसांचा होता हा सगळा. मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि महाराज तिथून नंतर कर्नूल, नंदियाळ, कडाप्पा या मार्गे 4 मे 1677 महाराज व्यंकटेश्वरच्या दर्शनाला पोहोचले. छत्रपती शिवरायांनी श्री बालाजींचे दर्शन घेतले आणि महाराजांनी पाहिली सगळी व्यवस्था, कारण ही मंदिराची व्यवस्था होती. पुजारी पूजा करत होते, परंतु हे मंदिर परकीयांच्या ताब्यात होते. राज्यच परकीयांचं होतं त्या ठिकाणी. आणि या मंदिराला सोडवले महाराजांनी आणि त्या ठिकाणी तिरुपती देवस्थानाच्या पुजाऱ्यांना महाराजांनी त्या ठिकाणी बोलवले, सनद देण्यासाठी बोलवलं होतं. त्या ठिकाणचे पुजारी पुरुषोत्तम भट आणि सोमनाथ भट यांना महाराजांनी सनद लिहून दिली बघा. आजही ती सनद उपलब्ध आहे. आणि या सनदीनुसार ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी पूजेसाठी वार्षिक 30 होन दिले, कर्पूर दीपासाठी वार्षिक 6 होन, श्रीनिवास मूर्तीसाठी अभिषेक 12 होन, नंददीपासाठी 12 होन, पूजेनिमित्त पुरुषोत्तम भट गुरुजींना वार्षिक 30 होन आणि रोजच्या अन्नदानासाठी 360 होन, असे बघा 420 होन प्रतिवर्षी श्रींच्या मूर्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी देण्याचं ठरवलं. एवढंच नाही तर जाताना लगेच पुढच्या वर्षीचे 420 होन छत्रपती शिवरायांनी त्या मंदिराला लगेच दिले, पुजाऱ्यांना त्या ठिकाणच्या. एवढंच नाही तर छत्रपती शिवराय तिरुपतीहून निघाल्यानंतर महाराज कालहस्तमार्गे मद्रासच्या जवळ आले आणि या ठिकाणी 9 मे 1674 रोजी या ठिकाणी महाराज पोहोचले होते बघा. आणि हे जे देवस्थान आहे त्यावेळी कुतुबशहाच्या, आदिलशहाच्या आधिपत्याखाली सगळं चालत होतं. महाराजांनी लगेच कुतुबशहाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या देवस्थानाला कुठलीही तकलीफ झाली नाही पाहिजे, असं महाराजांनी कुतुबशहाकडून लिहून घेतलं बघा, हमीपत्र. महाराज कालहस्तमार्गे मद्रासच्या जवळ आले आणि या ठिकाणी 9 मे 1674 रोजी या ठिकाणी महाराज पोचले होते बघा. आणि हे जे देवस्थान आहे त्यावेळी कुतुबशहाच्या, आदिलशाहीच्या
आधिपत्याखाली सगळं चालत होतं. महाराजांनी लगेच कुतुबशहाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या देवस्थानाला कुठलीही तकलीफ झाली नाही पाहिजे असं महाराजांनी कुतुबशहाकडून लिहून घेतलं बघा, हमीपत्र. आणि तिथून पुढे त्या देवस्थानाला कुठलीही तकलीफ झाली नाही आणि या देवस्थानाच्या मध्ये कारभारात कुठलाही व्यक्ती आणला नाही बघा कुतुबशहाने. आणि पुढे त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं संकट आलं. 26 वर्ष औरंगजेबाचं संकट चालू होतं. छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती शंभूराजांनी हे स्वराज्य सांभाळलं शेवटच्या श्वासापर्यंत. परंतु या महापापी औरंगजेबानं गद्दारीनं छत्रपती शंभूराजांना कैद केलं आणि तुळापुरात हत्या केली. आता पुढे काही दिवस सनद बघा बंद राहिली. सनद देणार तरी कोण? सगळा धामधुमीचा काळ. आणि त्याच्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे भट, त्यांचा वंशज नरसिंह भट हा पुढे राजाराम महाराजांना तमिळनाडूमध्ये जिंजीच्या किल्ल्यावरती जाऊन भेटला बघा. कारण त्यावेळी एवढी भयान परिस्थिती होती की मंदिराची दिवाबत्ती सगळी, अन्नदान या कार्याला पैसा त्या ठिकाणी मिळत नव्हता त्यावेळी. पण हा ब्राह्मण त्या ठिकाणी राजाराम महाराजांना भेटला जिंजीच्या किल्ल्यावरती. तारीख होती 18 मे 1694 आणि त्या ठिकाणी मौजे कुवानूर तालुका अकलमंगळ कोल्हापूर परगण्यातलं वर्षासन म्हणून दान दिलं बघा. राजाराम महाराजांनी ही सनद दिली या ब्राह्मणाला. आणि त्याच्यानंतर परत सुद्धा बघा छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी या सनदीचे नूतनीकरण केलं. त्यांनी सांगितले की मोठ्या छत्रपतींनी दिलेला हा शब्द आहे हा कायमचा पाळला गेला पाहिजे. म्हणून पुढे त्या ठिकाणी कारभारी मोरारजी घोरपडे यांना शाहू महाराजांनी सांगितलं की तिरुपती बालाजी देवस्थानाला दिलेली जी सनद आहे ही तुम्ही चालू ठेवा आणि लक्ष ठेवा, विचार करा. छत्रपतींचा शब्द हा अखेरपर्यंत वंशजांनी सुद्धा पाळला बघा. कुतुबशाही आदिलशाही यांच्या तावडीतून बालाजी मंदिराची सुटका केली ती छत्रपतींनी. याचा विसर कधीही पडू देऊ नका. तिथल्या रयतेला, जनतेला म्हणजे तिथल्या पुढाऱ्यांना हे छत्रपतींचे योगदान कधीही विसरता कामा नये. त्यांनी तर मंडळी या महाराष्ट्रातील देशातील मंदिरे जी वाचली ना ती छत्रपती शिवरायांमुळे आणि शंभूराजांमुळे वाचली बघा. हा इतिहास डोळ्यासमोर राहावा हीच इच्छा. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.